रसायनशास्त्र आणि संगीत ऐकायला किती वेगळं वाटतंय नाही का? पण या दोन गोष्टींमध्ये काहीतरी संबंध असू शकतो का? आज आपण एका अशाच अद्भुत प्रयत्नाबद्दल बोलणार आहोत, जिथे चक्क रासायनिक मूलतत्वांना संगीताच्या सुरात बांधायचा प्रयत्न झाला होता. तर एका शास्त्रज्ञाने रसायनशास्त्र आणि संगीत यांना कसं काय जोडलं? हाच प्रश्न आपल्याला विज्ञानाच्या इतिहासातील एका खूप इंटरेस्टिंग कथेकडे घेऊन जातो. चला तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. कल्पना करा, आपण साधारणपणे 19व्या शतकाच्या मध्यावर आहोत. तो काळ असा होता की अनेक रासायनिक मूलतत्वांचा शोध लागला होता, पण ती सगळी अशी विखुरलेली होती. त्यांना एका व्यवस्थित क्रमाने एका सिस्टममध्ये कसं मांडायचं हे कुणालाच माहीत नव्हतं. म्हणजे बघा, 1866 साली रसायनशास्त्राचं जग म्हणजे कसं होतं, तर फक्त ज्ञात मूलतत्वांचा एक संग्रह. पण त्यात कोणतीही व्यवस्था नव्हती. शास्त्रज्ञांसमोर एक मोठं कोडं होतं की या सगळ्या मूलतत्वांमध्ये काहीतरी पॅटर्न, काहीतरी संबंध शोधायचा, पण त्याचं उत्तर कुठे दडले हे काही केल्या सापडत नव्हतं. आणि मग या कथेत एंट्री होते एका इंग्रज शास्त्रज्ञाची, जॉन न्यूलँड्स. त्यांनी या कोड्याचं उत्तर शोधायला एक असा मार्ग निवडला ज्याचा कोणी विचारही केला नसेल. तो मार्ग होता संगीताचा. जॉन न्यूलँड्सने एक म्हणायला गेलं तर क्रांतिकारकच कल्पना मांडली. त्यांनी काय केलं तर त्या काळी जेवढी मूलद्रव्य माहीत होती त्या सगळ्यांना त्यांच्या वाढत्या अणुवस्तुमानानुसार म्हणजे ॲटॉमिक मासप्रमाणे एका रांगेत लावलं. सुरुवात केली सर्वात हलक्या मूलद्रव्यापासून, हायड्रोजन, आणि शेवट केला थोरियमने. बरं, ही मांडणी केल्यावर त्यांना एक कमाल गोष्ट दिसली. त्यांच्या लक्षात आलं की रांगेतला प्रत्येक 8वं मूलतत्व हे पहिल्या मूलतत्वाची जणू पुनरावृत्तीच करताय. म्हणजे त्यांचे गुणधर्म सारखे आहेत. आणि हे कशासारखं वाटतंय? बरोबर, संगीतातील अष्टकासारखं. सा, रे, ग, म, प, ध, मी आणि मग परत सा. अगदी तसाच. तर मग हा जो अष्टकांचा नियम आहे तो नेमकं काय आहे? चला जरा नीट समजून घेऊया. हे बघा, इथे किती छान दिसतंय. वरती आहेत संगीताचे सूर, सा, रे, ग, म, प, ध, नी, आणि त्यांच्या खाली आहेत मूलतत्व. आता इथे बघा, रेच्या खाली लिथियम आहे आणि त्याच्या बरोबर खाली पुढच्या सप्तकात सोडियम आहे. आणि गंमत म्हणजे या दोघांचे गुणधर्म खूप सारखे आहेत. तसंच बेरिलियम आणि मॅग्नेशियम हे पण एकाखाली एक येतात आणि त्यांचेही गुणधर्म जुळतात. या यशस्वी जोड्यांमुळेच न्यूलँड्सची कल्पना सुरुवातीला एकदम पटणारी वाटली. म्हणजे लिथियम आणि सोडियमचे गुणधर्म सारखे, बेरिलियम आणि मॅग्नेशियम पण एकसारखेच. एवढाच काय, फ्लोरीन आणि क्लोरीन यांच्यातही खूप साम्य होतं. हे साम्य इतकं स्पष्ट होतं की ते कुणी नाकारूच शकत नव्हतं. पण या कथेमध्ये एक ट्विस्ट आहे. ही जी संगीतमय मांडणी होती ना, तिचा सूर फार काळ टिकला नाही. जसजसा अभ्यास पुढे गेला तसतसं या सिद्धांतातील त्रुटी म्हणजे चुका समोर येऊ लागल्या आणि हा संगीताचा ताल हळूहळू बिघडायला लागला. थोडक्यात काय, तर हा नियम परिपूर्ण नव्हता. हे हळूहळू स्पष्ट झालं की न्यूलँडच्या या सिद्धांतामध्ये काहीतरी मोठ्या चुका आहेत. कल्पना खूप सुंदर होती, पण त्याला विज्ञानाचा मजबूत आधार नव्हता. बरं, मग या नियमाच्या मर्यादा काय होत्या? पहिली गोष्ट म्हणजे हा पॅटर्न फक्त कॅल्शियमपर्यंतच काम करत होता. त्यानंतरच्या जड मूलतत्वांना हा नियम लागूच होत नव्हता. दुसरं म्हणजे त्यांनी त्यावेळची सगळी 56 मूलतत्व ह्या तक्त्यात अक्षरशः कुंबली. काही ठिकाणी तर एकाच जागेवर 2-2 मूलतत्व ठेवली. आणि सगळ्यात मोठी चूक, पुढे जाऊन जी नवीन मूलतत्व सापडतील त्यांच्यासाठी त्यांनी काही जागाच सोडली नव्हती. आणि काही मूलतत्व तर पूर्णपणे विसंगत होती. आता हेच उदाहरण घ्या ना, कोबाल्ट आणि निकेल हे धातू आहेत, पण न्यूलँड्सने त्यांना कोणासोबत ठेवलं तर फ्लोरीन आणि क्लोरीन या हॅलोजनसोबत. म्हणजे ज्यांचे गुणधर्म पूर्णपणे वेगळे आहेत त्यांना एकाच गटात ठेवून दिलं. ही तर खूपच मोठी चूक होती. आणि यातली गंमत म्हणजे ज्या लोहाचे गुणधर्म कोबाल्ट आणि निकेलशी मिळते जुळते आहेत त्याला मात्र या दोघांपासून खूप लांब ठेवलं गेलं. त्याला ठेवलं ऑक्सिजन आणि सल्फरसारख्या अधातूंसोबत. म्हणजे ज्यांना एकत्र ठेवायला पाहिजे होतं त्यांना वेगळं केलं आणि ज्यांना वेगळं ठेवायला हवं होतं त्यांना एकत्र केलं. यामुळे हा नियम आणखीनच चुकीचा वाटू लागला. बरं, आता असं वाटेल की न्यूलँडचा नियम तर पूर्णपणे चुकला, पण विज्ञानात असं नसतं. जरी हा नियम अयशस्वी झाला तरी विज्ञानाच्या इतिहासात तो एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. चला पाहूया त्याचं खरं योगदान काय होतं. न्यूलँडचा वारसा काय आहे, तर त्यांनी आवर्ती संबंध किंवा ज्याला आपण पिरियॉडिक रिलेशनशिप म्हणतो, ही संकल्पना पहिल्यांदा जगासमोर आणली.
म्हणजे काय तर मूलतत्वांना त्यांच्या अणुवस्तुमानानुसार लावलं की त्यांच्या गुणधर्मांमध्ये एक ठराविक अंतराने पुनरावृत्ती होते, एक पॅटर्न दिसतो. हा तो पहिला शोध होता. हेच त्यांचं खरं यश होतं. म्हणजे जरी तो नियम सदोष होता तरी आधुनिक आवर्त सारणीच्या दिशेने टाकलेलं ते एक पहिलं पायाभूत पाऊल होतं. आणि हेच तर विज्ञानाचं सौंदर्य आहे नाही का? विज्ञानाची प्रगती ही नेहमीच अशा काहीशा अपूर्ण किंवा चुकीच्या कल्पनांवरच पुढे जात असते. न्यूलँड्सच्या चुकांमधून शिकूनच पुढच्या शास्त्रज्ञांना, विशेषतः मेंडेलिव्ह यांना योग्य दिशा मिळाली. तर मग असा प्रश्न पडतो की आधुनिक आवर्त सारणीचा जन्म न्यूलँड्सच्या चुकांमधूनच झाला का? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का? कदाचित यातून हेच शिकायला मिळतं की विज्ञानामध्ये अपयश हे कधीच शेवटचं नसतं. उलट ते पुढच्या मोठ्या शोधाची पहिली पायरी असते.